नमस्कार मित्रांनो, माझे नाव ऋतुजा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात झालेली खरी घटना सांगणार आहे. ही गोष्ट 2 वर्ष आधीची आहे. त्यावेळेस माझे वय 19 वर्ष होते. मी दिसायला खूपच सुंदर होते. माझ्या सुंदरतेवर गावातली खूप पोरं फिदा होत होते. पण मी कुणालाही भाव देत नव्हते. मी सरळ कॉलेजला जात होते आणि कॉलेजवरून सरळ मी माझ्या घरी येत होते. मला खूप श्रीमंत आणि हँडसम मुलांचे प्रपोजल येत होते. तरीही मी माझ्या घरच्यांचा विचार करून त्यांना नकार देत होते. हळूहळू वेळ निघून गेला आणि माझी डिग्री पूर्ण झाली. डिग्री संपताच घरच्यांनी माझ्या लग्नासाठी स्थळे बघण्यास सुरुवात केली. माझ्या आईने नातेवाईकांना माझ्यासाठी चांगले स्थळ बघायला सांगून ठेवले. खूप ठिकाणी फिरल्यानंतर एक स्थळ आले. मुलगा खूप चांगल्या पदावर काम करत होता. त्याला पगारही खूप चांगला होता. त्यांना 15 एकर जमीन होती, ज्यावर त्या मुलाचा मोठा भाऊ शेती करत होता. ते दोघेच भाऊ होते. मुलाचे नाव अजित असे होते. पण मला बघायला फक्त मुलाच्या घरचेच आले होते. स्वतः अजित आला नव्हता. मला पाहताच त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी लगेच होकार दिला आणि लग्नाची तारीख पण फिक्स करू लागले. त्यांची ही गोष्ट ऐकताच माझा भाऊ म्हणाला, अजून मुलाने मुलगी बघितली नाही. मुलाने पण मुलगी बघायला पाहिजे. शेवटी दोघांना संसार करायचा आहे. यावर अजितची आई म्हणाली, आमचा अजित खूपच साधा आणि लाजाळू मुलगा आहे. त्याला खूप हट्ट केला की एकदा तरी मुलगी पाहून घे. पण तो म्हणाला की तुम्ही जी मुलगी पसंत कराल तीच मुलगी मला पसंत असेल. त्यांची ती गोष्ट ऐकून आमच्या घरातले सगळे अजितची तारीफ करू लागले. पण मला खूप राग येत होता. काय फक्त मुलांनाच मुलगी पाहण्याची हक्क आहे? जोडीदार पसंत करण्याचा हक्क फक्त मुलांनाच आहे. मुलींना एवढाही हक्क नाही का की ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे त्याला लग्नाच्या आधी एकदा तरी पाहावं? मला आतल्या आत खूप बेचैनी वाटत होती. दोन्ही परिवारांनी मिळून ब्राह्मणाला बोलवून लग्नाची तारीख 15 दिवसांवर फिक्स केली. आता दोन्ही परिवार खुश होते आणि लग्नाची तयारी करू लागले. बघता बघता लग्नाचा दिवस आला. माझ्या सगळ्या मैत्रिणींनी मला तयार करून चांगले सजवले. त्यानंतर मला मांडवात घेऊन गेले. मी माझ्या हातात वरमाळा घेऊन माझ्या मैत्रिणींसोबत उभी राहिले. तेव्हाच माझी नजर समोर उभे राहिलेल्या माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर पडली. त्याला पाहून मी थोड्या वेळासाठी एकदम सुन्न झाले. हाडांचा सापळाच जणू माझ्यासमोर उभा होता. त्याच्या अंगात काहीच ताकद वाटत नव्हती. त्याला बघून माझा चेहराच उतरला. मला रडू येत होते. ज्याच्यासोबत मी पूर्ण आयुष्य घालवणार आहे तो मुलगा मला पसंत नाही. आतापर्यंत मला किती हँडसम मुलांनी प्रपोज केले होते, पण मी त्यांना नकार दिला आणि हा असा मुलगा माझ्या आयुष्यात येणार होता. मला तेव्हाच माझ्या हातातील वरमाळा तोडून तिथून पळून जाण्याची इच्छा होत होती. मी माझ्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल किती स्वप्न पाहिले होते. माझा पडलेला चेहरा, डोळ्यातून आलेले अश्रू पाहून माझ्या मैत्रिणींनी माझा हात दाबून धीर दिला. मला काही समजत नव्हते की मी काय करू. तेव्हाच वरमाळा घालण्याचा वेळ झाला आणि मी त्याच्या गळ्यात वरमाळा घातली. तेव्हाच मी काही लोकांकडून ऐकले की मुलगी किती सुंदर आहे आणि असा मुलगा बघून का लग्न केली असेल. तेव्हाच दुसरा बाईचा आवाज आला, शेवटी पैसा. त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून बहुतेक हिने लग्न करून घेतले असेल. त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कारण मलाच माहित नव्हते की माझा होणारा नवरा कसा असेल. सगळेजण आमच्या जोडीला नावे ठेवत होते. काही लोक तर असे म्हणत होते की लग्नानंतर तब्येत सुधारेल. बायकोच्या हातचे जेवण केलं की आपोआपच लग्नानंतर त्याची तब्येत सुधारेल. लग्न पार पडले आणि माझी सासरी पाठवणी करण्यात आली. जाताना सगळे इमोशनल झाले. माझ्या घरचे रडू लागले. जवळजवळ संध्याकाळचे 4 वाजता मी माझ्या सासरी पोहोचले. घरातली हालत बघून तरी मनाला थोडीशी शांती लागली, कारण घर चांगले वाटत होते. इथे माझ्या रंगरूपाची खूप तारीफ झाली, पण मी आतल्या आत माझ्या नवऱ्याबद्दल खूप दुःखी होते. पण नंतर मी विचार केला, आता कसा जरी असला तरी तो माझा नवराच आहे. त्याच्याबद्दल मनात अशी घृणास्पद आणि राग घेऊन चालणार नाही. म्हणून मी माझ्या नवऱ्याला माझ्या मनातून स्वीकार केले. आता आम्ही दोघेही रात्र होण्याची वाट पाहू लागलो. मला हीच भीती वाटत होती की सुहाग रातच्या दिवशी काय होईल.
हळूहळू वेळ निघून गेली आणि रात्र झाली. तिकडे अजित पण खूपच उतावळा झाला होता की कधी एकदा आम्ही दोघं भेटू. माझी नणंद आणि जाऊ दोघी मिळून सुहागरातसाठी माझी बेड आणि रूम सजवू लागले आणि रात्री जेवण खाणं झाल्यावर 10 वाजता त्या दोघी हसी मजाक करत मला रूममध्ये सोडले. रात्रीच्या 10:30 वाजता अजित रूममध्ये आला. आमच्या दोघांचेही हृदय जोरजोरात धडकत होते. तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि माझ्या साडीचा पदर वर करून माझा चेहरा बघितला. तेव्हा तो खुश होऊन म्हणाला, ऋतुजा, तू एवढी सुंदर आहेस. मला तुझ्या एवढी सुंदर बायको भेटेल याचा मी विचारही केला नव्हता. आणि बघ, देवाने माझं ऐकले. त्याने माझा हात पकडला. मी लाजून माझी नजर खाली घातली. अजितने हळूहळू माझे सगळे दागिने काढले. आतल्या आत मी खूप घाबरले होते आणि याबद्दल एक्साइटेड पण होते. अजित माझ्याजवळ येऊन माझे ओठ जोरजोरात चोखू लागला. माझे डोळे आपोआपच बंद झाले. तो माझ्यावर भुकेलेल्या लांडग्यासारखं तुटून पडला आणि माझी चुंबन घेण्यास सुरुवात केली. खूप वेळापर्यंत अजित मला किस करत होता आणि तसेच प्रेमाने माझ्या शरीरावरून हात फिरवत होता. त्यानंतर त्याने माझे एक एक कपडे काढले आणि ते सर्व करायला चालू केला. अजितने पहिल्यांदा केले तेव्हा तो 2 मिनिटं पण टिकला नाही. त्यानंतर त्यांनी 3 वेळा संबंध बनवले, पण 3 वेळेस तो 1 मिनिटाच्या वर टिकला नाही. 1 मिनिटातच त्याचे गळत होते आणि तो पुन्हा दुसरीकडे वळून झोपी गेला. मी इथे तहानलेल्या माशासारखी तडपत होते. त्यानंतर मी 6-7 दिवस तिथे राहिले आणि प्रत्येक रात्र माझी अशीच तडपत जात होती. सगळं काही सुरू होताच संपत होते आणि मी आतल्या आत खूप तडपत होते. त्यानंतर मी माहेरला आले आणि मी माझ्या आईच्या गळ्यात पडून खूप रडू लागले. सगळ्यांनी माझ्या रडण्याचे कारण विचारले. तेव्हा मी त्यांना फक्त एवढेच म्हणाली की मला तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. मी त्यांना याबाबतीत कसं सांगेन? ही काही घरच्यांना सांगण्यासारखी गोष्ट नव्हती. बस माझ्या माहेरी राहिले. 15 दिवस गेल्यानंतर अजित त्याच्या मोठ्या भावासोबत घरी आला आणि पुन्हा मी माझ्या सासरे आले. मेचा महिना सुरू होता आणि गरमी पण खूप वाढली होती. मी आणि अजित आमच्या रूममध्ये फॅन चालू करून झोपत होतो आणि माझे सासू सासरे गच्चीवर झोपत होते. माझे दीर आणि जाऊच्या रूममधला फॅन खराब झाल्यामुळे ते समोरच्या अंगणात एका कॉटवर झोपत होते. एके रात्री अजितने नेहमीप्रमाणे 1 मिनिटातच ते सर्व करून घोरत झोपला होता. पण मी माझ्या काम वाचण्याच्या आगीत जळत होते. मी झोपण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच मला अंगणातून 4 पायीचा कर कर असा आवाज, तसेच जाऊबाईंच्या सुस्काराचा आवाज येऊ लागला. हा आवाज जवळजवळ 20 ते 25 मिनिटं माझ्या कानात गुंजत होता आणि त्या आवाजामुळे माझ्या शरीराची भूक जास्तच वाढत होती. मी मनातल्या मनात विचार केला, एक माझा नवरा आहे की 1 मिनिटातच त्याचं शांत होते आणि माझा दीर आहे की त्याची 20 ते 25 मिनिटांनीही मन भरत नाही. किती ताकद असेल त्याच्यात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दोघी भाजी निवडत होतो तेव्हा आजूबाजूला कोणी नसलेलं पाहून मी जाऊबाईला बोलता बोलता मस्करी करत म्हणाले, काल रात्रीचं हळू क्रिकेट खेळायचं ना? खूप जोरजोरात आवाज येत होता. हे ऐकून जाऊबाई लाजून पाणी पाणी झाली. त्यानंतर ती बाजू मांडत म्हणाली, काय करू ऋतुजा? रात्री जेवण झाल्यावर त्यांना असा जोश येतो की ते माझ्या शरीराला कापसासारखं रगडून काढतात. त्याला काय होतं काय माहीत, त्यांच्या शरीरात घोड्यासारखी ताकद येते आणि 1-1 तास मला ते सोडतच नाहीत. त्यांच्या अशा वागण्यामुळे मी खूप परेशान आहे. दुसऱ्या दिवशी मला घरातली कामे पण करायची असतात, पण त्यांच्यामुळे माझं अंग, पोट, पाय खूप दुखत असते बघ. जाऊबाईचं बोलणं ऐकून मला डोकं आपटून घ्यावेसे वाटत होते, पण मी मनातले दुःख लपवत हसत तिला म्हणाले, मग भाऊजींना काय करायचं ते करू द्यायचं ना? घरातली काम मी सांभाळेन. काही दिवसांनी जावेच्या मुलांना सुट्टी पडली आणि तिला दिवसभर तिच्या मुलांचं सर्व करण्यातच दिवस जात होता आणि ती थकून तिच्या मुलांना घेऊन रूममध्येच झोपत होती. आता दीर बाहेर अंगणात एकटेच झोपत होते. एके दिवशी अजित नेहमीसारखंच 1 मिनिटात करून धापा टाकत दुसरीकडे तोंड करून झोपून टाकला. पण मला झोपच येत नव्हती. यातच मी बाथरूमला जाण्यासाठी म्हणून रूमच्या बाहेर आले तेव्हाच माझी नजर अंगणात झोपलेल्या दीरावर पडली. ते झोपेत घोरत होते. त्यांच्या अंगावर शर्ट नव्हता. त्यांचे हट्टेकट्टे शरीर पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल तशी भावना येऊ लागल्या. मी बाथरूमला जाऊन वापस येऊन पाहते तर काय,
झोपेत माणसांचं जे काय होतं त्यावर माझं लक्ष गेले. ते पाहून माझ्या मनात काम वासना जागी झाली आणि मी सगळे झोपले आहेत का याची खात्री करून आले. सगळीकडे शांतता पसरली होती आणि सगळे आपापल्या रूममध्ये गाढ झोपले होते. मी कोणताही विचार न करता हिम्मत करून धीराच्या कॉटवर त्याला चिटकून झोपले. तेव्हाच त्यांचा हात माझ्या अंगावर पडला. त्यांना वाटले की त्यांची बायकोच येऊन झोपली आहे, म्हणून ते झोपेतच नशेत येऊन ते माझे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यांची झोप उडाली आणि त्यांनी मला मिठीत घेऊन जोर जोरात मला रगडायला चालू केले. त्यानंतर झटके देऊन देऊन ते सर्व करू लागले. खूप दिवसापासून शरीरात लागलेली आग माझी आता विझत होती. मी पण त्यांना साथ देऊ लागले. 20-25 मिनिटं त्यांनी सलग केले. त्यातून मी खूप संतुष्ट झाले. मी घामाने पूर्ण ओले चिंब झाले होते. तेव्हाच त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर पडली आणि घाबरून मला म्हणाले, तू तू इथे काय करतेस? तेव्हाच मी त्यांच्या तोंडावर हात ठेवून म्हणाले, भाऊजी, खूप दिवसांपासून शरीराची आग लागली, तुम्ही आज विझवला आहात. खूप दिवसांपासून मी तडपत होते. माझी तहान तुम्ही भागवलात. तुमचा जोश बघून मी स्वतःला कंट्रोल करू शकले नाही आणि मला इथे येण्यास भाग पडले. माझ्या धीराने पण मला काही म्हणाला नाही आणि मी गपचूप माझ्या रूममध्ये येऊन झोपून टाकले. त्यानंतर मी प्रत्येक 2-3 दिवसानंतर त्यांच्यासोबत ते सर्व करायला त्यांच्या कॉटवर जाऊन झोपत होते आणि स्वतःच्या शरीराची तहान भागवून घेत होते. पहिला तर धीराला माझ्यासोबत ते सर्व करायला संकोच वाटत होता, पण आता ते स्वतःहून माझी वाट पाहू लागले. कारण त्यांची बायको तिची पोरं सांभाळण्यात व्यस्त होती. तिला तिच्या नवऱ्याला टाइम द्यायला वेळ नव्हता, म्हणून त्याच्याही शरीरात आग लागत होती. काही दिवस असेच चालू राहिले. पण एके दिवशी अर्ध्या रात्री माझी सासू बाथरूमला जाण्यासाठी म्हणून खाली आली आणि अंगणात आमच्या दोघांना ते सर्व करताना तिने पाहिले. दुसऱ्या दिवशी त्याने माझे केस खेचत मला म्हणाली, स्वतःच्या धीरासोबत असे करायला तुला लाज कशी वाटली नाही? पहिलं तर मी खूप घाबरले, पण नंतर स्वतःला सावरत हिम्मत करून मी सासूबाईला म्हणाले, सासूबाई, शरीराच्या भुकेची काही सीमा नसते. मी किती दिवस स्वतःवर कंट्रोल करू? तुमच्या छोट्या मुलाची एका मिनिटातच शक्ती संपून जाते. मग मी माझ्या शरीराची आग आता कुठे विझवून घेऊ? मी मजबुरीमध्ये धीरासोबत माझ्या शरीराची आग विझवत होते. तुमच्या पोराला तर बायकोची गरजच नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत असे आयुष्य नाही काढू शकत. आमच्या दोघींचं बोलणं माझ्या नवऱ्याने ऐकले. तेव्हाच त्याला त्याची कमजोरी समजून आली. याआधी डॉक्टरकडे दाखवून स्वतःचं चेकअप करून घ्यायचे होते, पण त्याच्या या अशा चुकीमुळे आमच्या दोघांचे पूर्ण जीवन खराब झाले. मित्रांनो, ही कथा ऐकवण्याचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.